नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या नवीन व्लॉगमध्ये, अलिबागच्या नवीन व्लॉगमध्ये. 26 ऑक्टोबर आहे, आज रविवार आहे आणि पाहू शकताय वाहनांची किती भली मोठी लाईन लागलेली आहे. ही पूर्ण लाईन वडखळपासून ते कार्लेखिंडीपर्यंत आहे. कार्लेखिंडी पण बोललं नाही चालेल तसं होईल, पूर्ण अलिबागपर्यंत आहे. अलिबागचा जो पेट्रोल पंप आहे HP चा, तिथपर्यंत ही अख्खीच्या अख्खी लाईन आहे. तरी तुम्ही पाहू शकता, इथून वडखळपासून तो जो अंतर आहे तो तरी 20 किलोमीटर मोठा रस्ता आहे आणि पूर्ण 20 किलोमीटरवर ही अशी लाईन आहे. आणि हे आहे 3:30ची गोष्ट, म्हणजे 3:30च्या सुमारास काय मी हा व्हिडिओ बनवतो आहे. सो जर 3:30 वाजता ही लाईन आहे तर तुम्ही विचार करू शकता संध्याकाळी 5-6 वाजता किती लाईन असणार आहे, कुठपर्यंत लाईन असणार आहे. जर 3:30 वाजताच लाईन अलिबागपर्यंत आहे, ॲक्च्युली ही कार्लेखिंडीपर्यंत म्हणजे स्टेबल, म्हणजे असं थांबून आहेत ही लोकं. पण कार्लेखिंडीनंतर चालू आहेत, पण लिटरली लाईनमध्ये चालू आहेत, लिटरली. मग ते येऊन येऊन ॲक्च्युली इथेच कनेक्ट होणार. इथं कनेक्ट झाल्यावर काय बाबा, गाडी पुढे न्यायची हेच नाही. सो बट टू व्हीलरवाले जाऊ शकतात 10-20च्या स्पीडनी, बाजूबाजूने पाहू शकतात टू व्हीलरवर चालेल. आणि हा बघा, हे अतिशय मूर्ख मतिमंद लोक कसे मध्ये गाड्या टाकत आहेत. ॲक्च्युली आपल्याला जास्त मिळणार नाही, कारण की आपल्या पुढे खूप साऱ्या गाड्या आहेत, फोर व्हीलर आहेत. सो आपल्याला असले असले मतिमंद लोक, म्हणजे काय माहीत त्यांना काय बोलायचं मलाच नाही कळत. ती लोक भरपूर भेटले असते. पण सध्या हे पाहू शकते, ह्या गाड्या होत्या पुढे, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द लोकांनी हे टाकलं नाही. आणि म्हणजे गाडी ह्या साईडला टाकली नाही, नाहीतर हे असले मतिमंद दरवेळेला भेटणार. आणि ही जी ट्रॅफिक आहे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये एक नवीन जागा तुम्हाला कवर केलेली, ती ही ही त्याच्यामुळे झाली ट्रॅफिक आहे. तिथं जे खड्डे आहेत, त्या खड्ड्यांमुळे हे जे गाड्या स्लो होतात, त्यामुळे झालेली ही ट्रॅफिक आहे. पाहू शकता काय उत्तम दर्जाचे रोड आहेत. बघा गाडी कशी हलते, काय होते. काय बोलायचं. आणि ही ट्रॅफिक होण्याचं एकमेव कारण म्हणजे अलिबागवरून बाहेर पडण्यासाठी दुसरा रस्ताच नाही. अलिबागमध्ये बाहेर पडण्यासाठी हाच रोड आहे, दुसरा ऑप्शन नाही अलिबागकरांना. कुठून जाणार अलिबागवर? इकडून रोह्याला जाणार, रोह्यावरनं पाली, पालीवरनं इकडे किती मोठं अंतर आहे ते. खूप म्हणजे खूप पेट्रोल जाणार, खूप टाईमसुद्धा जाणार. सो आणि हाच रोड आहे. आणि दुसरा म्हणजे रेवस मार्गे जायचं. पण रेवस मार्गे जो म्हणजे बोट आहे, जी रो सेवा सुरू केली आहे, त्याचं तिकीट इतकं महाग आहे आणि तिथे इतकं वेटिंगला थांबायला लागतं की तेवढ्या पेट्रोलमध्ये, तेवढ्या डिझेलमध्ये, तेवढ्याच पैशांच्या, नाही तर तेवढ्याच पैशांच्या CNGमध्ये माणूस गाडी चालवत चालवत येऊ शकतो मुंबईवरून अलिबागला. सो तो ऑप्शन मोस्ट ऑफ द पीपल जे मध्यमवर्गीय आहेत, ज्यांना म्हणजे नाही परवडत, ते नाही तो अफोर्ड करू शकत, तो ते गाडी घेऊनच येणं प्रिफर करतात. आणि त्याच्यामुळे पहा किती ट्रॅफिक होते. काय हे कार्लेखिंडीच्या जवळ आलो आहे तरी ट्रॅफिक गेल्याने तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्याकडे लक्ष का दिलं जात नाही, तर लक्ष ह्याकरिता दिलं जात नाही की ही ट्रॅफिक फक्त संडेला होते, म्हणजे मध्ये होत नाही. कारण की टुरिस्ट फक्त सॅटर्डे संडेला येतात आणि ह्यावेळेला तर दिवाळीची भरपूर सुट्टी मिळाली असल्यामुळे टुरिस्ट भरपूर प्रमाणात आले. सो मोस्ट ऑफ द आठवडा, पण रविवारी होतं आहे ना बाबा ट्रॅफिक. ह्यावरती एकच उपाय आहे विरार अलिबाग कॉरिडॉर, जो फक्त पेपरमध्ये आहे. अजून त्याचा काही इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही आणि मुद्दामून केलंही नाही जात आहे. ते इम्प्लिमेंटेशन झालं तर बोटिंग सेवा जास्त लोक यूज नाही करणार, ठीक आहे. आणि काय बोलायचं यार, अरे बाबा, तुमच्या फॉर्च्युनरच्या इंधनसाठी लोकांचे किती इंधनं जळवणार, काय आहे हे? हां, आधीच्या ह्याच्यात पण तेच, आत्ताच्या ह्याच्यात पण तेच. बघा ना, बॅनर बघा किती मोठे मोठे लावले जातात. हां, ह्याच्यावरती लक्ष दिलंच जात नाही. काय करायचं काय? कुठे चाललं अलिबागकर? करा काहीतरी करा. थँक्स फॉर वॉचिंग.